महाराज ग्रंथ अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अजिता सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा. पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा. दीनबंधो पायी माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण. कुडी माझी नसल्या प्राण. कोण विचारी मड्याते. सरोवराची दिव्य शोभा. तोयामुळे पद्मनाभा. रसभरित आतला गाभा. टरफला ते महत्वाणी. तुझी कृपा त्याच परी. शरणागतांते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी. हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन. समर्थ गेले निघून. तेणे बंकट लाला लागून. हुरहुर वाटू लागली. गोडन लागे अन्न पाणी. समर्थाचा ध्यास मनी. नहाले दृष्टी पासोनी. गजाननाचे रूप ते. जिकडे पहावे तिकडे भास. हो लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास. उग्या नसती पोरचेष्टा. चुकलेल्या धेनुची. वत्स शुद्धी करी साची. तैसी बंकट लालाची. स्थिती झाली विबुधो. हे हितगुच सांगावया. जागा नव्हती कोठे तया. वडिलांपाशी बोलावया. छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्ती भले. विचारांचे काऊर झाले. शेगाव अवघे ढुंडाळिले. परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती. भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती. कारे झाली चंचल. चित्ती उत्साह दिसेना. वदनी दिसे म्लानपणा. ऐशा असह्य यातना. होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरुण ज्वान. नाही कशाची तुला वाण. ऐसे साच असोन. चिंता तूर दितसोसी. किंवा शरीरी काही व्याधी. होतसे ती सांग आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी. गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण. फिरू लागला शेगावी. बंकट लालाचे शेजारी. एक होते सदाचारी.
घरी होती जमेदारी, परिणाभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत. बंकट लालाने इत्थंभूत, हकीकत त्यांना निवेदली. ते बोलले बंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथिसी मला, तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचुनी ऐसी क्रिया, मिळती न कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचोनिया, होणे न दर्शन अशाचे. तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून, ते मलाही दर्शना. ऐशा स्थितीत दिवस चार, गेले निघून साचार. बंकट लालासी तिळभर, विसर न पडे तयाचा. गोविंद बुवा टाकळीकर, होते एक कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारंगधर, प्रसन्न चित्त होतसे. लौकिक त्यांचा वराडात, होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत, कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी, झाली कीर्तनाची तयारी. धावो लागल्या नर नारी, कीर्तन ऐकाव या कारणे. बंकट लालई तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर, मोठा भाविक होता फार. त्यासी समर्थांचा समाचार, बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले, फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन, गेले वैता धावून. जेवी द्रव्य घटाते पाऊन, कृपण जाय हापापोनी. वा चातकाते स्वाती घन, वा मोरासी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमण, चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतांसी झाले, दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी. आण झुणका भाकरी, माळणीच्या सदनातून.
बंकट लाले सत्वरी चुनार्धी भाकरी आणून ठेविली हातावरी तया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ जा जाओनी ओढ्या प्रत तुंबा भरोनी आण पाणी पितांबर बोल गुरुराया ओढ्यास पाणी अल्प सदया पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्यते मर्जी असल्या दुसरी कडून पाणी आणि तो तुंबा भरून तै बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचेच आण पाणी आत तुंबा बुडोनी उगीच ओंजळी ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले तळवे पदाचे भिजतील इतकेच ते होते जल करून हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे ऐसी झाली आडविहीर चिंतावला पितांबर ही या करून अखेर तुंबे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला तो म्हणे ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची साच शक्ती संशय थे धरणे नको तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर बंकट लालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण ते ऐकता समाधान बंकट लालास झाले बहु सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी
ठेविता झाला व्याघ्रांबरी. दुंदुडी तांब्याचे खडकू दुंदडी व्याघ्रांबरी. ही मुसलमानी नाणी सारी चालत होते व्यवहारी. तया वराड प्रांतात पैशा प्रती पाहून महाराज बोलले हसून. काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी. भाव भक्ती नाण्यांवरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल. जाता कीर्तनी दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भगवंताचा घेतला होता एक साचा. श्लोक 11 स्कंदाचा हंसगीता मधील. बुवानी पूर्वार्धा विशद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात. हा उत्तरार्ध वदणारा पुरुषाधिकारी दिसतो खरा. जात्या घेऊनी मंदिरा याहो कीर्तन श्रवणास. बंकट लाल पितांबर आणिक मंडळी निघाली तर. समर्थांसी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयांनी. परी बसल्या जागे पासूनी मुळीन महाराज हलले हो. गोविंद बुवा खेर येवोन जोडिते झाले कर. कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भळे माझे आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती. वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंद्या लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले
अवघे ईश्वर व्यापिले, आत बाहेर काही न उरले, मग हायसा हट्ट का? जे जे जयाने सांगावे, ते ते त्याने आचरावे, शब्द छलांसी न करावे, साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी, आणि त्याच्या विरुद्ध वागसी, कथे कर्याची रीत ऐसी, बरवे नवे गोविंदा. पोट भऱ्या कथे करी, तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकितो. गो बुवा कीर्तनी परिताले, गरजो नावघ्या बोलले, तुमच्या शेगावी अमोल आले, रत्ने त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथ आले, साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेदवाक्या परी हो. तरीच तुमचे कल्याण, होईल निसंशय करून, अनायासे हे विधान, जोडिले त्या जवळू नका. कीर्तनावघेत सांग झाले, लोक आपल्या घरा गेले, बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष मावेना. आपल्या सन्मान्य पित्यासी, हकीकत कथिली प्रेमेसी, बाबा आपल्या घरासी, गजानन अनाहो. पुत्राने जे कथन केले, ते भवानी रामे ऐकिले, आणि प्रेमे ऐसे वदले, तुझे त्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकांत, चौथे दिवशी सद्गुरुनाथ, भेटले बंकटलाला प्रत, अस्तमानाचे समयाला. दीनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला, माणिक चौक प्रातिला, बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनूंस, येऊ लागले ग्रामास, समर्थांच्या आसपास, गाई जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत, आला येथ साक्षात, वृक्षावरी करितात, पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी, दुकानदार करीती खरी, अशा वेळी आला घरी, घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी, अति आनंद झाला मनी,
नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात, काही भोजन करा येथ, तुम्ही साक्षात पार्वती कांत, प्रदोष वेळी आला या, शिव आराधन प्रदोष काळी, घडेल तो भाग्यशाली, ऐसी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या, ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले, समर्थांच्या ठेविले परम भक्तीने मस्तकी, करा येथे भोजन ऐसे गेलो बोलूना, परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा, स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले येत जसे येथ, तरी प्रदोष काळी पार्वती कांत, गेला उपाशी घरातुनी, त्यास करू ऐसे कैसी तोड, ऐसे संकट पडले जड, जनसमुदाय प्रचंड, जमला मौज पावया, विचार केला खेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवोनी तबकांतरी, पुढे ठेवू समर्थांच्या, ते अवघेच जाणती, कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत, मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण, शिळे म्हणणे उचित नसे, चिंतिला प्रमाणे तयारी, तात्काळ केली त्याने केली, आणून ठेविले समोरी, तबक एक समर्थांच्या, पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा, भाळा प्रती लाविला बुक्का, कंठी घातला पुष्पहार, गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्रांते, ते खाती भराभर, उदरे सुमारे 3 शेर, अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर, श्री गजानन महाराज, बंकट लाले दुसरे दिवशी, मंगल स्नान समर्थांसी, घातले असे अतिहर्षी, तो न थाट वर्णवे, घागरी सुमारे 100, उष्णोदकाच्या साचार, पाणी घालती नारी नर, मन मानेल ऐशारीती, कुणी शिके काही लाविती, कुणी साबण घेऊन हाती, समर्थाते घासिती, पदकमळ आवडीने, कोणी दवना कोणी हिना, कोणी चमेली तेल जाणा,
कोणी बेलियाच्या मर्दना, करू लागले निजास्ते. अंग राग नाना परी, त्यांचे वर्णन कोण करी. बंकट लालाच्या घरी, उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला. अति सन्माने बैसविला, योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी, गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजिरी, वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे, झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकट लालाचे, खचित आले उदयाला. ते बंकट लालाचे घर, झाले द्वारका साचार. तया दिनी सोमवार, वार शिवाचा होता तो. अवघ्या मंडळींनी आपुले, मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यांतुनी उरले, इच्छा राम शेठजी. हा चुलत बंधू बंकटाचा, होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा, त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार, मसी उपवास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर, चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी, यथा सांग करोनी. करू पारणा ऐसे मनी, इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान, मावळला से नारायण. इच्छा रामे केले स्नान, प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊनी, साधू जे का गजानन. त्यांचे केले पूजन, परम प्रेमे करोनी. आणि विनंती केली वरी, झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन जरी, परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून, मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण, सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हित पुरला, माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला. तुम्ही कृपा करून, जन कुतूहल दृष्टीनी. पाहू लागले तया स्थानी, इच्छा राम तो घेऊनी. नैवेद्याला परातीत, आंबे मोहर तांदुळाचा. 2 मुदी भात साचा, नानाविध पक्वान्नांचा. थाट केला तयाने, जिलबी राघवदास मोतीचूर. करंजा अनारसे धिवर, शाखांचे नाना प्रकार. वर्णन करावे कोठवरी.
अगणित चटण्या कोशिंबिरी, वाडगा दयाचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी, ओदनाच्या सव्यभागा, चार पुरुषांचे अन्न, ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थांच्या पुढे आणून, ठेवला इच्छा रामाने, पाहून त्या नैवेद्यासी, महाराज बोलले आपणासी, खातो खातो अर्निशी, ऐसे बोलसी गणप्या, खाये आता वगे अन्न, अघोर्यान करी अवमान, पाहो आले अवघे जन, तुझ्या गोरी वृत्तीला, महाराज भोजना बैसले, अन्नावगे पार केले, पात्रीन काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा, आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्या साचार, कौतुक केले गुरुवरे, खणाणून उलटी झाली, खाल्लेल्या अन्नाची ती भली, ऐशीच गोष्ट होती केली, श्री रामदासे एकदा, खिरीची झाली वासना, रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाणा, आखंड खीर प्याले की, उलटी होता परत, ती भक्षू लागले सद्गुरुनाथ, श्री रामदास स्वामी समर्थ, वासनेसी जिंकावया, तैसे लोकाग्रहाला, घालावयासी शीघ्राळा, हा उलटीचा प्रकार केला, अंगी बळ असुनिया, सत्पुरुषांचे आचरण, पुढील पिढीला साधन, होते कराया संरक्षण, निसर्गाच्या धर्माचे, तेच समर्थे येथे केले, लोकांलागी सुचविले, अग्र करणेन चांगले, तो विपरीत फळ देई, असो उलटी झाल्यावरी, जागा केली सापसारी, नेवोनी बैसविले पहिल्या परी, स्नान घालोनी महाराजा, नर नारी दर्शन घेती, महाराजांचे आनंद वृत्ती, तो भजन करण्याप्रती, दिंड्याल्या दोन तेथे, आवाज ज्यांचे सुस्वर, खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नाम गजर, करू लागले आवडीने, इकडे महाराज आसनी, होते ते वदले वदनी, भजनाची या मिशानी, गणगण गणांत बोते, हेच सर्वदा त्यांचे भजन, करीती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जाण, रात्रभरी ते ठाया, गणगण ते त्यांचे भजन, हमेशा चाले म्हणून,
लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो स्वयंमेव ब्रह्म झाला नावरूप कोठून त्याला नाम रूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राई त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभमेळ्यासी साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परीसे गावात बंकटलालाच्या घरांत लांब लांबून असंख्यांत जनयती दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पायी त्यांते वर्णिता शेषई थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड कोण मी कीटका समान अवघे वदे गजानन निमित्त करुण माझ्या मुखा समर्थाची दिनचर्या सांगतो थोडिया ठाया अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरा मती नसे कधी करावे मंगल स्नान कधी हळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गडूल जळाचे त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी नवती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत हेच विनंती जोडून हात दास गणू ईशांते श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति द्वितीयोऽध्याय समाप्त।